अविनाश जाधव यांचे गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती गंभीर आरोप पाहायला मिळत आहेत। एसटी बँकेत सदावर्तेंनी मोठा घोटाळा केला, 200 कोटींचा घोटाळा केला असा आरोप त्यांनी केलाय। अवैध नोकर भरती करून पैसे लाटले असाही आरोप त्यांनी केलाय। एक पेनड्राईव्ह आमच्याकडे आहे आणि त्यात या संदर्भातली सगळी माहिती असल्याचंही यावेळेला जाधव यांनी म्हटलंय। सदावर्ते यांनी एक प्रचंड मोठा भ्रष्टाचार त्या एसटी बँकेमध्ये केला, हे तिथल्या संचालक मंडळाला कळालंच लगेच। आणि त्याच्यानंतर त्या लोकांनी त्याच्या विविध तक्रारी, विविध खात्या, आरबीआय पासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांच्या तक्रारी केल्या। सदावर्तेंनी जवळजवळ 200 कोटीचा भ्रष्टाचार एसटी बँकेमध्ये केलेला आहे। आणि एसटी बँकेमध्ये भ्रष्टाचार करताना डेटा सेंटर बसून, म्हणजे डेटा सेंटरचं जर 3 कोटीचं बिल असेल तर त्याचं बिल त्यांनी 60 कोटी 55 कोटीच्या आसपास नेलेलं आहे। आणि या सगळ्या गोष्टी तिथल्या संचालक मंडळाला सतत कळत होत्या आणि संचालक मंडळ याच्या बाबतीमध्ये सतत तक्रारी या विविध खात्याकडे करत होता। परंतु त्यांच्याकडे सदावर्तेच्यामुळे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे कोणीही त्यांना या सगळ्या चौकशीमध्ये मदत करत नव्हतं।